आता बातमी शरद पवारांना केंद्राकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेसंदर्भातली आहे। केंद्र सरकारनं देऊ केलेली Z+ सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवारांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्या आहेत। याबाबत शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत एक दिल्लीमध्ये बैठक पार पडली, ज्यात केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असतील, तसंच कार्यालयामध्ये आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल आणि यासह स्वतःच्या खासगी वाहनातही केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल अशा अटी शर्थींचं पत्र शरद पवारांनी केंद्राला सादर केलं। त्यामुळे आता केंद्र सरकार याला मंजुरी देतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता बातमी शरद पवारांना केंद्राकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेसंदर्भातली आहे। केंद्र सरकारनं देऊ केलेली Z+ सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवारांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्या आहेत। याबाबत शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत एक दिल्लीमध्ये बैठक पार पडली, ज्यात केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असतील, तसंच कार्यालयामध्ये आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल आणि यासह स्वतःच्या खासगी वाहनातही केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल अशा अटी शर्थींचं पत्र शरद पवारांनी केंद्राला सादर केलं। त्यामुळे आता केंद्र सरकार याला मंजुरी देतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल।